आयजीचे स्क्वॉड असल्याचं सांगत 25 लाख रुपयांची खंडणी मागताना झालेल्या झटापटीमध्ये पिंपळगाव येथील व्यापारी जब्बार तांबोळी यांचा मृत्यू झालाय। चांदवड तालुक्यातील वरचगाव येथील पिकअप चालक इलियास बागवान यांनी याबाबत फिर्याद दिली। या फिर्यादीनुसार विलास जगताप, मोहम्मद शकीब, मोहम्मद रफीक, महेश भामरे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 2023 अंतर्गत कलम 105, 204, 126(2), 309(6), 308(2), 140(2), 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। इलियास बागवान हे महिंद्रा कंपनीची MH15 HH 8861 क्रमांकाची पिकअप गाडी भाडे तत्वावर चालवून आपला उदरनिर्वाह करतात। पिंपळगाव वाखारी येथील जब्बार तांबोळी हे त्यांच्या ओळखीचे असल्याने माल वाहतुकीसाठी ते त्यांच्याकडे नेहमी जात। 11 मार्च 2026 रोजी जब्बार तांबोळी यांनी फोन करून गुजरात येथे जायचं असल्याने बागवान यांना पिकअप गाडी घेऊन पिंपळगाव येथे बोलावलं। पिंपळगाव येथून कळवण कणाशी सापुतारा मार्गे शामगव्हाण गुजरात येथे गेले असता तांबोळी यांनी त्यांना गाडीत थांबवून स्वतः गाडी घेऊन पुढे गेले। या गाडीमध्ये माल भरून ते पुन्हा पिंपळगावकडे परत येत असताना कळवण परिसरातून एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा पाठलाग केला। 12 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास भौरफाटा परिसरात स्कॉर्पिओने पिकअपला ओव्हरटेक करून गाडी आडवी लावली। स्कॉर्पिओ मधून उतरलेल्या दोघांनी जब्बार तांबोळी यांना मारहाण करून जबरदस्तीने स्कॉर्पिओ मध्ये बसवलं। फिर्यादी बागवान यांनाही बळजबरीने त्याच गाडीत बसवलं। त्यानंतर आरोपींनी पिकअप गाडी स्वतः चालवत नेऊन भौर खामखेडा मांगबारी मार्गे प्रथमेश वाईन शॉप जवळील मोकळ्या जागेत गाडी लावून आरोपींनी स्वतःला आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचं सांगत गाडीमध्ये गुटखा आहे, केस टाळायची असेल तर 25 लाख रुपये द्या अशी मागणी जब्बार तांबोळी यांच्याकडे केल्याची तक्रार बागवान यांनी दिली। यानंतर जब्बार तांबोळी यांनी आरोपींशी बोलणी करून 11 लाख रुपये देण्याचं मान्य केलं। मुलगा साहिल याला फोन करून पैसे घेऊन येण्याची माहिती दिली। साहिल हा पिंपळगावचे उपसरपंच नदीश थोरात, मित्र महेंद्र पाटील, अमोल पाटील यांच्यासह पैसे घेऊन निघाला। आरोपींनी बागवान व तांबोळी यांना विविध ठिकाणी फिरवत शेवटी ठेंगोडा जवळील निर्मल नर्सरी परिसरात नेलं। पहाटे 2:15 वाजेच्या सुमारास साहिल व त्यांचे सहकारी येथे पोहोचले असता पैसे देण्याबाबत चर्चा सुरू असताना तांबोळी व आरोपी यांच्यात वाद झाला। तांबोळी यांनी मला अस्वस्थ वाटत आहे, छातीत दुखतंय असं सांगून थोडा वेळ बसू देण्याची विनंती केली। मात्र आरोपींनी त्यांचं म्हणणं न ऐकता त्यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ मध्ये बसवण्याचा प्रयत्न केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। तांबोळी बेशुद्ध पडल्याचं पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन स्कॉर्पिओ गाडी सोडून पळाले। त्यानंतर साहिल व इतरांनी तांबोळी यांना उपचारासाठी सटाणा येथील डॉक्टर प्रकाश जगताप यांच्या रुग्णालयात दाखल केलं। मात्र तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला। या प्रकरणी देवळा पोलिसांनी विलास जगताप, मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक, महेश भामरे यांच्या विरुद्ध अपहरण, खंडणी, दमदाटी तसेच मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केलाय। या तीनही आरोपींना देवळा पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिरसाट, नितीन बारहाते करीत आहेत। याबाबतची अधिक माहिती देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी दिली। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघेजण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली।
आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव येथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे. साइड आ रहे थे, कलवन से देवला साइड आ रहे थे हम. काली स्कॉर्पियो आई भोर पाटे पे अड़वा मारी और हमारे को उठा के लेके गए और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी. फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़ पानी. फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बर हुई को मारहान हुई. मारहान हुई दोनों में और जब्बर हुई का इंतकाल हो गया. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी संतोष खाबिया, सहसागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण.